जायलाच पाहिजे का आई? आई नका ना जाऊ. तुम्ही इथे आराम करा. तुम्हाला एकही काम सांगणार नाही मी. सगळं मी बघेन. बाळाचंही मी बघेन. रोज गरम गरम जेवायला घालेन तुम्हाला. नका ना जाऊ. प्लीज जाऊ नका नाही. आशू आशू भरून पावलं मला सगळं. पण इथे राहायचा आग्रह नका करू. नाही जमणार मला ते. नाही जमणार. उगाच आपलं देखल्या देवा दंडवत सारखी माया नाही करता येणार मला. खरंच नाही करता येणार. असं ना जीवाला लागलेले चटके कायम आहे. नुसती भुंकर घातली ना तरी सुद्धा दाह होतो. थोडा वेळ जाऊ देता. माझं मन निवलं ना की सगळं ठीक होईल. पण तोपर्यंत या विषयावर एक शब्द सुद्धा बोलू नका. आई, हे बघा, तुम्हाला खूप गरज लागली, तुमची जर गैरसोय झाली तर मला हाक मारा. धावत येईन मी. आणि अशू, तेवढा वेळ मी बाळाला सुद्धा सांभाळेन. फक्त आता नको. मला माझ्या मठीत जाऊन पडू दे. आई मला स्टँडपर्यंत येऊ दे ना. नाही नको. रोहन येतोय ना रे. आणि इथूनच निरोप घेतलेला बरा ना. उगाच तिथली थाटातूट नको. सुखी राहा, सांभाळून राहा एकमेकांना. काळजी घ्या. एक मिनिट. घे बाळाला. जपून ठेवे. तुम्ही त्याला आपलं म्हटलं की खाऊ आणण्याचा. शुभंकर, मी पलाशला जेवायला बोलवायचं ठरवते. नमिता, अगं पलाशला का? मी तुला मागेच म्हटलं होतं ना, त्याला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड डिक्लेअर झालाय. त्याला ते आता मिळालंय अवॉर्ड. पेपरमध्ये फोटो वगैरे छापून आले होते. म्हणून म्हटलं त्याला घरी जेवायला बोलवावं. मला काय झालं शुभंकर? तुला आवडलं नाही का? मीता, पलाशला अवॉर्ड मिळालं, झाला ना आनंद हे ऐकून. पण म्हणजे ते सेलिब्रेट करण्याकरता त्याला लंचला वगैरे बोलवायची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही.
आपल्याला सगळी सिच्युएशन माहिती आहे. हे जेव्हा मीराला कळेल तेव्हा तिला काय वाटेल मिता? मला असं वाटतं की मीराशी तू याबद्दल एकदा बोलावंस. शुभंकर, आपल्या घरी मी कोणाला जेवायला बोलवायचं आणि कोणाला नाही हे मीराने ठरवावंसं मला नाही वाटत. अगं मान्य आहे मला मिता, पण पलाशशी आपला संबंध मीरामुळे आहे हे विसरू नकोस. आणि आता ते दोघं एकत्र राहत नाहीयेत. आणि मुख्य म्हणजे या सगळ्याला पलाश कारणीभूत आहे हे विसरू नकोस. जर आता मीराचाच पलाशशी काही संबंध नाहीये, मग आपला पलाशशी काय संबंध उरतो? का? मीराचा नवरा या पलीकडे पलाशशी आपला काहीच संबंध नाहीये, एक व्यक्ती म्हणून सुद्धा नाही. आणि तसं बघायला गेलं ना तर आपला ज्या व्यक्तींशी काडी मात्रही संबंध नाही अशा व्यक्तींसाठी आपण खूप खस्ता खाल्ल्यात. आणि माझ्या मते तुझ्या चांगलंच लक्षात असेल. हॅलो. हाय RTS कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि हे घ्या माझ्याकडून. अरे कशाला? थँक्यू. चला काय हे बला आवडचं टायमिंग करेक्ट आहे ना? म्हणजे म्हणजे अरे तू एक तर खूप इमोशनल झालास, त्यानुसार तुला तुझा उत्साह वाढवणार, आनंद देणारा असं एक ना टॉनिक हवं, ते मिळालं. आय डोंट नो. सर नेक्स्ट 10 मिनिटांनी करू. ओके. का असा का विचार करतोस तू? तुझ्या करिअरसाठी हे खूप गरजेचं होतं रे. आणि आता आपण काय ठरवलंय? करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचं, सगळं लक्ष करिअर. मग अशा कंडिशनमध्ये अवॉर्डशिवाय दुसरा मार्ग नाही. पलाश, विसरून जा रे सगळं. पुन्हा नव्याने सुरुवात कर. बघ मजा येईल तुला. प्रयत्न करतोय की मी, पण गंमत कशी असते माहितीये का? एखादी गोष्ट जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही, आणि जेव्हा ती गमावण्याची वेळ येते तेव्हा ब्रह्मांड आठवतं. डोक्यात लख्ख प्रकाश पडतो की क्या बात आहे. सगळंच आठवतं कायमचं. हे कळतंय ते पण काय कमी आहे का? पण हेही कळतं की नंतर किती हातपाय मारले ना तरी गमावलेलं पुन्हा मिळत नाही. पुन्हा एकदा कळतं की आपल्याला आपल्या आनंदाचं जे मूळ होतं ना तर ते होतं. सो फनी. कांट हेल्प. नाही पण ह्या सगळ्या प्रकारात तुला सांगू का, एक मिनिट. हा बोल नमिता. थँक्यू 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 व्हेरी मच. अरे थँक्स वन्स अगेन. अरे एवढं काय करा. ओके 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 बाबा, ठीक आहे, नक्की येते. प्रॉमिस, नक्की येईन म्हटलं ना मी. चल बाय. थँक्यू. नमिताचा फोन होता, लंचसाठी बोलवलंय. अभिनंदन करायला फोन केला होता. मी ज्या फोनची वाट बघतोय तो फोन येईल की नाही देवच जाणे.
मीरा, अगं बातमी वाचलीस? हो. मीरा खूप प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे, त्याचं अभिनंदन करायला हवं. माझा निर्णय आणि माझा व्ह्यू पूर्णपणे माहीत असतानाही तू का आग्रह करतेस मला? तुला एवढं वाटत असेल ना तर तू कर त्याला फोन. हां, पण तो फोन माझ्या वतीने नाहीये हे स्पष्ट करून मग कर. बघ ना आई, आपले बाबा किती चांगले आहेत ना. अशू, हा बघ, हा कसा आहे? चांगला आहे. जरा ढगला आहे ना? नाही, आधी घातलं होतंस त्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे. आधी काय घातलं होतंस ते? हे काय नाही, तो पण चांगला होता. तुझा फॅशनचा सेन्स जरा उतू चाललाय आता. मला माझ्या बाबतीतलं काही कळत नसलं ना तरी तुझ्या बाबतीतलं सगळं कळतं. हो, माझं पाकिट, पेन, फाईल. झालं? क्या बात आहे, थँक्स. पण काहीतरी राहतंय. काय सॉक्स आणि शूज पण इथेच आणून देऊ आता? छान होता जो. मी बघितलंय सगळं. येताना ही फाईल नीट घेऊन ये, ह्याच्यात सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत. अच्छा, मी एका चांगल्या पोस्टवर नोकरी करायला चाललोय. लहान मुलांच्या शाळेत नाही चाललोय पहिल्या दिवशी. पण दिसतोय तसाच. कसा होता? एवढंच असं वाटतंय जो. असं ना? हो, असंच. अरे वा, शूजला पॉलिश वगैरे करून ठेवलेस. थँक्स. अशोक, इकडे ना. काय चला मार. पुरे आता चला लवकर. सॉक्स घालायला इतका वेळ, पुढे काय होणार माहित नाही. वर ना. अगं हो ना, तू घालतेस का बूट कधी? तुला माहितीये का किती वेळ लागतो ते? पहिल्या दिवशी उशीर करू नकोस. हो नाही, मी वेळेत निघालो, 1 तास आधीच निघालो. चला, समीर कर्वे निघाले. ऑल द बेस्ट. थँक्स मिसेस कर्वे. मला फोन कर आणि नीट जा. येस. वेळेवर जीव. हो, जाऊ ना आता. बाय. 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 पलाश जेव्हा घरी येईल जेवायला तेव्हा तू आलास तर आवडेल मला. मी नक्की सांगू शकत नाही, प्रयत्न करेन. ह्याच जागी जर अश्विनी असती तर आला असतास ना?
बाय. आई मला बाबांना फोन लावून दे ना, मला त्यांच्याशी बोलायचंय. एकदा नाही म्हणून सांगितलेलं कळत नाही का तुला? हात सोड माझा, काम आहेत मला. नाही सोडणार. फोन लावल्याशिवाय तर नाहीच सोडणार. मला त्यांची पापी घ्यायची आहे, त्यांना अवॉर्ड मिळालं म्हणून. आणि त्यांनी आपल्याला पार्टी पण दिली पाहिजे आईस्क्रीमची. आई प्लीज फोन लावून दे ना, प्लीज. हात सोड माझा. एकदा नाही म्हणून सांगितलं त्याचा अर्थ समजत नाही तुला? जा आतमध्ये जाऊन चुपचाप दुसरं काहीतरी खेळ जा. जा आतमध्ये. आज ओरडून गप्प बसलाय तो, पण मोठा झाल्यावर काय? अशा छोट्या छोट्या गोष्टींनी त्याच्या मनात अढी बसून जाईल. तुटेपर्यंत ताणू नकोस. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू ऑलरेडी पोचलायस? हो. अरे आज ती लालवानींची मीटिंग आहे ना, म्हटलं तिकडे जाण्याआधी तुला भेटून घेतो. हे बघ, ते सगळे पेपर्स मी काल रामला पाठवले होते. त्यांनी त्याच्या नोट्स काढल्या असतील, त्यामुळे मीटिंगच्या अगोदर तुला संपूर्ण फाईल तयार मिळेल. थँक्स अ लॉट. माझं अर्ध काम तूच केलंयस. अरे हो, बाय द वे, त्या समीरबद्दल मी सुलेखाशी बोललोय. आता तिच्याकडे त्याच्या लायक काही जॉब आहे की नाही, गॉड नोस. मला वाटतं अमोघ, सुलेखा त्याला जॉब देईल. आणि तसा तो समीर पण मुलगा चांगला आहे आणि मुख्य म्हणजे गरजू आहे. पक्का बिझनेसमॅन आहेस तू. ऑफकोर्स आय एम. हे अमुक, पण थँक्यू व्हेरी मच. तू सुलेखाशी बोललास. काय म्हणतायत मॅडम? मस्त. तुझ्याबद्दल विचारत होती ती. हे आपण शेवटचं कधी भेटलो होतो आठवतच नाही. अरे किती दिवस झाले. पण इट सीम्स आता लवकरच भेट होईल आपली. सबबी सांगणारी माणसं बिनकण्याची असतात असं माझं मत आहे. तुम्ही जाऊ शकता. पण नाही, मी ट्रॅफिकमध्ये फसलो आणि फोरसाईट, प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन या गोष्टी असल्या तर काहीही शक्य असतं. आज तुमचा इंटरव्ह्यू होता, ट्रॅफिक असणार हे गृहीत धरून तुम्ही पुरेसा वेळ हातात ठेवायला हवा होता. तुम्हाला उशीर झाला, तुमची चूक झाली, माफ. पण पुढच्या पायरीवर जाऊनही तुम्ही पुन्हा चुकलात. अजय करून तुम्ही सबब सांगितलेत. अँड आय डोंट लाईक एक्सक्युजेस. स्वच्छ शब्दात वेळेचा अंदाज चुकला याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असती तर कदाचित तुमच्या प्रामाणिकपणाला मी मार्क दिलेही असते. बट आय डोंट लाईक एक्सक्युजेस. आणि सबबी सांगणाऱ्या माणसांना माझ्या ऑफिसमध्ये स्थान नाही. सो तुम्ही जाऊ शकता. थँक्स. विजय, येस मॅम. नेक्स्ट कॅन्डिडेट. सर, तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. May I come in, ma'am?